आणि मला पक्ष महाविकास आघाडी मला उमेदवारी देईल आणि मी त्याच्यात निश्चित विजयी होईल, मला विश्वास आहे. दत्ता मेघे यांच्याकडून माझ्या काँग्रेस प्रवेशाला समर्थन नाही. अभ्युदय मेघे. वर्धात एकेकाळी काँग्रेसमध्ये दबदबा असलेले माजी खासदार दत्ता मेघे यांनी सन 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा प्रवेश करून मोठा धक्का दिला होता. पण काल मात्र दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांच्या निमित्ताने आता खांदेपालट झाला असल्याचे चित्र वर्धत आहे. दत्ता मेघे यांचे पुतणे असलेल्या अभ्युदय मेघे यांनी मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अभ्युदय मेघे यांचा प्रवेश झाला आहे. या प्रवेशाला माजी खासदार दत्ता मेघे यांचे समर्थन नसल्याची प्रतिक्रिया अभ्युदय मेघे यांनी दिली. आपल्या प्रामाणिक प्रयत्नाला न्याय मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. प्रवेश घेण्याचं औचित्य एवढंच होतं की इतके वर्ष मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत होतो, पण मी कधी प्रत्यक्ष पूर्ण वेळ राजकारणात नव्हतो आणि त्याच्यामुळे मी कधी कुठल्या पक्षाचं सदस्यत्वही घेतलं नव्हतं. आणि जेव्हा आयुष्याच्या वळणावर एक निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की आपण माझ्या वडिलांची विचारसरणी समाजवादी आणि उदारमतवादीच होती. कधीही आम्ही त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन पुढे आलो आणि मला असं वाटतं की जेव्हा राजकीय भूमिका घ्यायची वेळ आली ते मी गांधीवादी विचार आणि उदारमतवादी विचाराचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला माझ्या हृदयाने कौल दिला आणि मी त्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये म्हणून प्रवेश घेतला. नाही, त्यावेळेला इतर असं कोणी विशेष लोक नव्हते. आपले वर्धेचे प्रमोद हिवाळे आणि माजी नगरसेवक सलीम कुरेशी हे दोघंच जण माझ्यासोबत होते आणि नानाभाऊंशी चर्चा करताना पटोले साहेबांनी तो पक्ष प्रवेश करून घेतला आणि रीतसर जी काही याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा अशी त्यांनी सूचना दिली. नाही, मला असं वाटतं की यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी अमर काळेंना मिळाली, पण मूळचे अमर काळे हे काँग्रेस पक्षाचे होते आणि महाविकास आघाडीची ती जागा होती. मला असं वाटतं जी काही निवडणूक झाली ती महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या एकमेकांच्या विरोधात झाली. त्याच्यात त्या ज्या पक्षाला तिथली स्थानिक उमेदवारी मिळाली त्या पक्षाचा होता, पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचा नाही आहे आणि आता राष्ट्रवादीचा गड झाला असं नाही. हा महाविकास आघाडीचा विजय होता आणि महाविकास आघाडीच्या तर्फे आताही ही जी काही उमेदवारी माझी राहणार आहे किंवा मी जी उमेदवारी मागितली आहे ती मी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला ही जागा मिळेल हे लक्षात घेऊन मी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या तर्फेच उमेदवारी राहणार आहे त्यांची. मला असं वाटतं की मी आताही सुरुवातीला सांगितलं की राजकीय भूमिका जेव्हा घेण्याचा विषय आला तेव्हा माझ्या मनात मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यांनी एका पक्षाची भूमिका घेतली, माझ्या मनात त्याच्याबद्दल थोडंसं द्वंद्व होतं आणि मग शेवटी जेव्हा मनाचा विचार केला की आपले विचार कुठल्याला जास्त जवळचे आहेत, आपला जो वारसा आहे तो कुठला आहे, तो विचार करता मी शेवटी निर्णय घेतला. माझे हे वैचारिक मतभेद आहेत, त्याच्यात कुठल्याही व्यक्तिगत मतभेदाचा प्रश्न नाही आहे, पण ते त्यांचे वैचारिक विचार ठाम आहेत. त्यांच्या पक्षासोबत ते पूर्ण वेळ राहतील, त्याच्याबद्दल मला कुठली कटुता नाही आहे. कारण की साहेबांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. साहेबांनीच आम्हाला मोठं केलं, त्यांनी मला इथे बोलावलं, माझ्यावर विश्वास टाकला, मी त्यांच्यासोबत काम केलं. पण राजकीय मतभेद असणं वेगळं आणि ते त्यांच्या विचारावर ठाम आहे, मी माझ्या विचारावर ठाम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय मतभेद हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे आणि ते असायला पाहिजे. उमेदवारीबद्दल जी काही प्रक्रिया पक्ष राबवणार आहे तर जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण सहभाग होणार आहे. त्यांचे जे काही निकष आहेत, ज्या काही प्रक्रियेमधून जायचं आहे त्या प्रक्रियेमधून मी जाईल आणि मला विश्वास आहे की त्या निकषावर मी निश्चितपणे खरा ठरेल आणि मला पक्ष महाविकास आघाडी मला उमेदवारी देईल आणि मी त्याच्यात निश्चित विजयी होईल, मला विश्वास आहे.